Eclipses. Do you know where do the earth and the moon cast their shadows? Let us understand about it. पृथ्वी आणि चंद्र यांची सावली पडू शकते का, पहिल्यांदा माझा प्रश्न आहे. इज देयर एनी शॅडो कास्ट बाय द मून ऑर द अर्थ? बोला. क्वेश्चन कळला का? पुन्हा रिपीट करू. पृथ्वीची किंवा चंद्राची सावली पडते का? इफेक्ट ऑफ लाईट सर चंद्राची पडू शकते. चंद्राची पडू शकते. हा. आणि पृथ्वीची? ठीक आहे, ठीक आहे. मी तुम्हाला सायंटिफिकली कसा विचार करायचा ते शिकवतो आहे की आपण शॅडो कोणाची पडते हे आपण मागच्या भागात बघितलेलं आहे. आणि आपण 3 गोष्टी सायंटिफिकली विचार केला होता की शॅडो पडण्यासाठी काय आवश्यक आहे. थोडा विचार करा. कालचा जर तुम्हाला अभ्यास कळला असेल तर तुम्हाला शॅडो पडण्यासाठी कोणकोणत्या गोष्टींची गरज आहे हे शिकवलेलं आहे मी. सगळ्यात महत्वाचं तुमच्याकडे लाईट सोर्स पाहिजे. ठीक आहे, म्हणजे उदाहरणार्थ सूर्य पाहिजे किंवा एखादा टॉर्च पाहिजे किंवा कॅन्डल पाहिजे. लाईट सोर्स पाहिजे. दुसरी गोष्ट तुमच्याकडे एक स्क्रीन पाहिजे. म्हणजे जसं पृथ्वीवरची जमीन आहे, स्क्रीन आहे. ठीक आहे, किंवा भिंत आहे, स्क्रीन आहे तुमच्यासाठी. तर अशा पद्धतीची स्क्रीन पाहिजे तुमच्याकडे. आणि तिसरी गोष्ट तुमच्याकडे ऑब्जेक्ट पाहिजे. तुमच्याकडे काय पाहिजे? ऑब्जेक्ट पाहिजे की कोणाची सावली पाडायची आपल्याला. ठीक आहे, 3 गोष्टी कळल्या का तुम्हाला? एखाद्याची शॅडो जर पाहायची असेल किंवा शॅडो कुठे पडते, कशी पडते, शॅडो का पडते, याचा जर तुम्हाला अभ्यास कालच्या तासाला झाला असेल तर तुम्हाला हा भाग कळणार एक्लिप्सेस. म्हणून मी थोडंसं रिवाइज करतोय की आपण आता पृथ्वी आणि चंद्र म्हणतो आहोत. तर पृथ्वी आणि चंद्र यांची सावली पडते का? तर पहिल्यांदा सावली कोणाची पडते? तर कोणत्याही ऑब्जेक्टची सावली पडते. मग चंद्र आणि पृथ्वी हे पण ऑब्जेक्ट आहेत असं गृहीत धरा. मग यांची सावली पडणार. मग ह्यांची सावली जर पाहायची असेल तर आपल्याला काय पाहिजे? दुसरी गोष्ट, ह्यांची सावली कुठे पडणार आहे ती स्क्रीन पाहिजे आपल्याला. डू अंडरस्टँड दिस? कळते तुम्हाला मी काय बोलतोय हे? तर दुसरी गोष्ट आपल्याला स्क्रीन पाहिजे. ठीक आहे. आणि तिसरी महत्वाची गोष्ट आपल्याला लाईट सोर्स पाहिजे. मग इथे लाईट सोर्स कोण असणार आहे? सूर्य. हा, सूर्य. सूर्य हा लाईट सोर्स असणार आहे. ठीक आहे. ऑब्जेक्ट कोण असणार आहे? ऑब्जेक्ट एकतर पृथ्वी असेल किंवा चंद्र असेल. येते लक्षात? आणि तिसरी गोष्ट तुम्हाला काय पाहिजे? स्क्रीन पाहिजे. बरोबर आहे? कळते तुम्हाला? हे बेसिक कन्सेप्ट लक्षात ठेवा. कुठेही शॅडो फॉर्मेशन होत असताना या 3 गोष्टीशिवाय शॅडो फॉर्मेशन होऊ शकत नाही. जर स्क्रीन नसेल तर शॅडो मिळत नाही. जर लाईट सोर्स नसेल तर शॅडो मिळत नाही. जर ऑब्जेक्ट नसेल तर शॅडो मिळत नाही. बघा, लक्षात ठेवा, शॅडो फॉर्मेशन साठी या 3 गोष्टींची फार फार गरज आहे. आणि त्यांच्यामध्ये ठराविक डिस्टन्स पाहिजे तर शॅडो मिळते. हे पण आपण काल बघितलं होतं. जर जसं स्क्रीन लांब जाईल ऑब्जेक्ट आणि लाईट सोर्स पासून तर तसा शॅडो काय होतात? एकतर मोठ्या मोठ्या होत जातात आणि फेंट फेंट होत जातात, किंवा एकतर त्या डिसअपिअर होतात, व्हॅनिश होतात, नाहीशा होतात. का? तर स्क्रीन आणि ऑब्जेक्ट यांच्यातलं अंतर फार होतं. त्यामुळेच तर विमान आणि घार यांची सावली पडू शकत नाही फार उंच उडाल्यानंतर. ते हे लक्षात आपण काल पाहिलेलं. मी थोडं रिवाइज त्यासाठी केलं कारण आता आपण जे बघणार आहोत हे याच प्रिन्सिपलवर, याच बेसिक गोष्टीवर अवलंबून आहे. आणि यामध्ये तुम्ही ओळखायचं आहे की इथं लाईट सोर्स कोण आहे, इथं ऑब्जेक्ट काय आहे, इथं स्क्रीन काय आहे, आणि कसं काय ते घडून आलं आणि केव्हा घडलं आणि त्याला काय म्हणायचं हे तुम्हीच जस्ट ऑब्झर्व करा. फार अवघड गोष्ट नाहीये. जनरल सायन्स आहे. जनरल नॉलेज सारखं तुम्ही याचा अभ्यास करा. आणि फक्त तुमचे जे काही त्यामध्ये डेफिनेशन्स आहेत किंवा एक्झाम्पल्स आहेत हे तुम्ही नीट पहा. त्याच्यामध्ये तुम्हाला कळून येईल. ठीक आहे? फार अवघड भाग नाहीये. पहा. The moon revolves about the earth and the earth along with the moon revolves around the sun. आता ही जनरल गोष्ट तुम्ही लहानपणापासून शिकत आलात, होय ना? की एक सूर्यमाला आहे, सोलार सिस्टीम आपण त्याला म्हणतो. सोलार सिस्टीम मध्ये अनेक प्लॅनेट्स आहेत. जवळपास 8-9 प्लॅनेट्स आपल्या सोलार सिस्टीम मध्ये आहेत. आणि ते सगळे काय करतायत? सूर्याच्या भोवती फिरतायत. त्याला रिव्होल्युशन ऑफ द प्लॅनेट अराउंड द सन असं म्हणतात. ठीक आहे. आता इथला प्रत्येक प्लॅनेट जो आहे तो प्लॅनेट स्वतःभोवती पण फिरतो आहे. प्लॅनेट म्हणजे काय? ग्रह. तो प्रत्येक प्लॅनेट स्वतःभोवती फिरतो आहे. आणि स्वतःभोवती फिरण्याला काय म्हणतात? तर रोटेशन म्हणतात. काय म्हणतात? रोटेशन. येते लक्षात? हा. तर मग हा जो प्लॅनेट आहे स्वतःभोवती रोटेट करत असताना त्याच्या भोवती पण काही काय आहे तर उपग्रह आहेत. आपण त्याला, आपल्याला चंद्र आहे, होय ना? हा, सॅटेलाइट्स असं आपण त्याला म्हणतो. काय म्हणतो? सॅटेलाइट्स. तर चंद्र हा सॅटेलाइट आहे पृथ्वीचा आणि तो
चंद्र काय करतो आहे, स्वतःभोवती फिरतो आहे आणि पृथ्वीभोवती फिरतो आहे, आणि पृथ्वी स्वतःभोवती फिरते आहे आणि सूर्याभोवती फिरते आहे. ही कन्सेप्ट तुम्हाला माहित आहे. द अर्थ अलॉंग विथ द मून म्हणजे चंद्रासह काय करते आहे, रिव्हॉल्व करते अराउंड द सन, अँड द मून रिव्हॉल्व अराउंड द अर्थ. येते लक्षात, रिव्हॉल्व हा शब्द महत्व, रिव्हॉल्युशन हा त्याच्यावरनं शब्द आलेला. ठीक आहे, पहा. Their orbits of revolution are all different. When the sun, the earth, and the moon come in a straight line, an eclipse is said to have taken place. ही घटना पहा या ठिकाणी. म्हणजे या रिव्होल्युशनमुळं चंद्र पृथ्वीभोवती रेव्होल्यूट करतो आहे आणि पृथ्वी चंद्रासह सूर्याच्या भोवती रेव्होल्युशन करते आहे. जेव्हा ह्या घटना घडत असतात, जेव्हा असं होत असतं, तेव्हा काय होतं तर सूर्याच्या समोर पृथ्वी येते आणि पृथ्वीच्या मागे चंद्र जातो. ही एका रेषेत जेव्हा येतात, एका स्ट्रेट लाईन मध्ये जेव्हा येतात, रेव्होल्युशन करता करता, हे नॅचरल फिनॉमिना आहे. हे त्यांच्या रेव्होल्युशन सिस्टीम नुसार, त्यांच्या ऑर्बिट नुसार हे फिरत असतात आणि कधीतरी ही घटना अशी एका रेषेत येण्याची होत असते. ही नेहमी होते असं नाही. एका रेषेत येण्याची घटना ही कधीतरी होत असते. पण त्यावेळेस मात्र काय असते, नेहमी काय असतं, नेहमी हीच पोझिशन असते की सूर्य आणि चंद्र यांच्यामध्ये पृथ्वी येते. ठीक आहे. मग आता या ठिकाणी तीन ऑब्जेक्ट्स या ठिकाणी दिसत आहेत तुम्हाला. मग आता शॅडो फॉर्मेशन या ठिकाणी होणार 100%. कशी होणार बघा. या ठिकाणी लाईट सोर्स कोण आहे विचार करा. लाईट सोर्स या ठिकाणी सन. आणि याच्यामध्ये आता आपल्याला शोधायचा आहे तो म्हणजे आपला पडदा म्हणजे स्क्रीन. स्क्रीन कुठे कोण आहे याच्यामध्ये ओळखा. येस, मून स्क्रीन आहे. ठीक आहे, मून ही स्क्रीन आहे. आणि राहिलं कोण आता इथे, राहिलं ऑब्जेक्ट आहे अर्थ. येते लक्षात. हा, ऑब्जेक्ट आहे अर्थ. हा बघा, ऑब्जेक्ट आहे अर्थ. मग यावेळेस काय होणार, तर यावेळेस या पद्धतीने ते पृथ्वीची सावली चंद्रावर पडणार. पृथ्वीची सावली चंद्रावर पडणार. त्यामुळे काय होणार, चंद्रावर पृथ्वी सावली पडल्यामुळे काय होतं, चंद्र दिसेनासा होतो. बघा तुम्ही अंधारामध्ये एखादी वस्तू ठेवली असेल तुम्हाला सापडेल का, नाही सापडणार, दिसणारच नाही ना तुम्हाला. तसं चंद्राचं होतं, काही तासांसाठी चंद्र दिसतच नाही तुम्हाला. आणि असं घडतं लक्षात ठेवा. आणि मग त्यावेळेस आपण त्याला काय म्हणतो, इक्लिप्स झालं. काय म्हणतो त्यावेळेस आपण त्याला, इक्लिप्स. काही वेळासाठी चंद्र अदृश्य होतो. मग फक्त चंद्रच अदृश्य होतो का, तर नाही, पृथ्वी देखील होऊ शकते. ते दुसऱ्या ग्रहणामध्ये आपण बघूयात. फक्त तुम्हाला मी ग्रहण कसं लागतं हे थोडक्यात समजावून सांगितलेले. 2 प्रकारची ग्रहण आहेत, 2 प्रकारचे इक्लिप्सेस आहेत. एक सूर्यग्रहण म्हणतात आणि एक चंद्रग्रहण म्हणतात. ठीक आहे, आपण ते बघूयात टप्प्याटप्प्यानं. ठीक आहे, पुढे जाऊयात आपण. There are various eclipses and conditions during that period. Come, let us start with solar eclipse. Solar eclipse. During its revolution, when the moon comes between the sun and the earth, a shadow of the moon is cast on the earth, and the sun cannot be seen from the part in the shadow. बघा, आता पुन्हा इथं रेव्होल्युशन चालू आहे मूनचं अराउंड द अर्थ. ठीक आहे, आणि तो फिरत फिरत काय करतोय, तर दोघांच्या मध्ये येतोय, अर्थ आणि सनच्या मध्ये आला. आणि कसा आला, तर इन अ स्ट्रेट लाईन. कसा आला तो, इन अ स्ट्रेट लाईन. पहा, ही जी लाईन बघितली तुम्ही, ही जी आहे इथून आणि त्यानंतर इथून, ही एका स्ट्रेट लाईन मध्ये जेव्हा येतात तेव्हा या ठिकाणी काय होतं, तर मून ची शॅडो आपल्या पृथ्वीवर पडते. आता मून हा जो ऑब्जेक्ट आहे तो लाईट सोर्स पेक्षा काय आहे, लहान आहे. बरोबर आहे. आणि त्यामुळे काय होणार, तर याची जी डार्क शॅडो आहे, अंब्रा जो आहे, तो या ठराविक भागामध्ये इथं पडणार. आणि जो काही पेनंब्रा आहे तो एवढ्या भागामध्ये इथं पडतो आहे. म्हणजे संपूर्ण पृथ्वीवर मूनची शॅडो पडत नाही, तर पृथ्वीच्या ठराविक भागामध्येच ते घडून येतं. लक्षात ठेवा. म्हणून प्रत्येक वेळेस जेव्हा जेव्हा मून अर्थ आणि सन यांच्या इन बिटवीन येतो, इन अ स्ट्रेट लाईन येतो, त्यावेळेस प्रत्येक वेळेस आपल्याकडे त्या ठिकाणी इक्लिप्स, सोलार इक्लिप्स होईलच असं नाही. तो दुसऱ्या भागामध्ये कदाचित दिसेल, किंवा
प्रत्येक वेळेस तो होईलच असं नाही, कारण ते एका लाईन मध्ये येतीलच असं काही नाहीये. कारण इलिप्टिकल पद्धतीने चंद्र आपल्या पृथ्वीभोवती फिरतो आहे, इलिप्टिकल पद्धतीनं. त्यामुळे काय होतं की प्रत्येक वेळेस तो स्ट्रेट लाईन मध्ये येईलच असं काही सांगता येत नाही. काही वेळेस इलिप्टिकल म्हणजे काय? इलिप्टिकल म्हणजे लंबवर्तुळाकार पद्धतीनं. आणि तिरकस आहे बघा, थोडी थोडी तिरकी आहे त्याची जी चाल आहे पृथ्वीभोवती फिरण्याची. तो कधी असं आकाशात वरच्या बाजूला जातो, तर कधी आकाशात खालच्या बाजूला दिसतो. म्हणजे तो काही सरळ गोल फिरत नाहीये, ठीक आहे, तो तिरका फिरतोय आणि लंबवर्तुळाकार फिरतोय. त्यामुळे त्याचं अंतर जे आहे पृथ्वीपासून कधी जास्त लांब असतो, तर चंद्र कधी कधी जवळ आल्यासारखं वाटतं आपल्याला. तर हे काय आहे, तिरकं आहे थोडं फिरणं त्याचं, ठीक आहे. आणि त्याचं काय, थोडीशी त्याची जी कक्षा आहे ती लंबवर्तुळाकार आहे. म्हणजे कशी आहे, तर ती इलिप्टिकल आपण त्याला म्हणतो. हा, तर बरेच त्यामध्ये अजून डिटेल्स आहेत. तुम्ही जर आणखी अभ्यास करायचा असेल तर तुम्ही विकिपीडिया किंवा विकासपीडिया याच्यावर ऑनलाईन मध्ये तुम्ही सोलार इक्लिप्सेस सर्च करा किंवा सूर्यग्रहण असं सर्च करा. तुम्हाला आणखी त्यातले डिटेल्स तुम्हाला अभ्यासाला मिळतील आणि खूप सुंदर गोष्ट आहे याच्या पाठीमागचा अभ्यास करणं ही. ठीक आहे. जर अजूनही सायंटिस्ट त्याचा अभ्यास करतायत, जिथे ते सोलार इक्लिप्स होतात तिथे ते पोहोचतात आणि तिथल्या घडामोडींचा अभ्यास करतात. वातावरणात काय चेंजेस होतात, गॅसेस कुठले निर्माण होतात, जास्त कमी होतात, त्यानंतर पुन्हा मायक्रो ऑर्गॅनिझम काय परिणाम होतो, किंवा पृथ्वीवर त्याचा त्या वेळेस आणखी कोणते कोणते टेम्परेचर मध्ये काय बदल घडून येतो, लाईट इफेक्ट मध्ये काय बदल घडून येतो, असा आणखी अभ्यास ते करताय त्याच्यात या फेनॉमेनामधून. ठीक आहे. तर मग पुढे जाऊयात. तर आपला अभ्यास आहे की सोलार इक्लिप्स म्हणजे नेमकं काय आहे. तर एवढीच घटना आहे की याच्यामध्ये काय होतं, मून कम्स इन बिटवीन अर्थ अँड सन इन अ स्ट्रेट लाईन. दीज थ्री ऑब्जेक्ट्स कम इन टू द स्ट्रेट लाईन. ओके. आणि पोझिशन काय यांची, पोझिशन काय, इन बिटवीन ऑफ अर्थ अँड सन. इन बिटवीन ऑफ अर्थ अँड सन. अर्थ म्हणजे पृथ्वी आणि सन म्हणजे सूर्य, यांच्या मध्ये मून येतो इन अ स्ट्रेट लाईन. आणि त्यावेळेस काय होतं, ऍट दॅट टाइम द शॅडो ऑफ द मून म्हणजे चंद्राची सावली ही काय होते, कास्ट होते, म्हणजे त्या ठिकाणी तयार होते. कुठे, ऑन द अर्थ, इन डिफरंट ठराविक टिपिकल पोझिशन, टिपिकल सेक्टरमध्ये, पृथ्वीच्या भागामध्येच आपल्याला ती शॅडो पाहायला मिळते. आणि होतं काय याच्यामुळं, मग नेमका याचा फेनॉमेना दिसतो कसा, होतं काय, तर काही वेळासाठी सूर्य दिसत नाही, जसं महाभारतात घडलं. काही वेळासाठी म्हणजे किती वेळ असतो, साधारण काही सेकंद असतील किंवा काही मिनिट म्हणा, काही एखादा मिनिट 2 मिनिट असं म्हणा, फार झालं 2 मिनिट, पण म्हणजे काही वेळासाठी सूर्य आपल्याला काय होतं, दिसत नाही. आणि ते इतकं सुंदर असतं ते, आणि ते उघड्या डोळे फक्त बघायचं नसतं, कारण त्यावेळेस जे अल्ट्राव्हायलेट रेज असतात ते मोठ्या प्रमाणात पृथ्वीवर पोहोचत असतात या घटनेच्या वेळेस, असं सायंटिस्ट लोकांचं त्या ठिकाणी अनुमान आलेलं आहे, इन्फेरियर आलेले आहेत, किंवा अशा पद्धतीने हे उघडे डोळे बघू नका, कारण त्याच्यामध्ये फार हानिकारक वेव्ज असतात आणि प्रकाश पण त्यावेळेस जास्त प्रमाणात बाहेर पडत असतो, कारण तो रिफ्लेक्ट होतो मूनवरनं, पण तो रिफ्लेक्शन त्याचं जास्त होतं. आणि त्याच्यामुळं आपल्याला पाहायला, ज्या भागात ते घडणार आहे त्या भागातल्या लोकांना ते उघड्या डोळ्याने पाहायला त्रासदायक आहे. म्हणून आपण काय करतो, त्यावेळेस टिपिकल गॉगल्स वापरतो, ब्लॅक कलरचे त्यावेळेस गॉगल्स वापरतो, आणि मग त्याच्यातनं ते पाहिलं जातं आणि ते छान दिसतं त्यावेळेस. ठीक आहे. म्हणजे काय काय होतं लक्षात आलं, तर 3 ऑब्जेक्ट्स आहेत, सन, अर्थ अँड मून. आणि मून मुळे काय होतं, मून काय करतो, इन बिटवीन ऑफ अर्थ अँड सन येतो इन अ स्ट्रेट लाईन, एका सरळ रेषेमध्ये येतो. ऍट द टाइम द शॅडो ऑफ द मून कास्ट ऑन द अर्थ, काय होते, मूनची शॅडो काय होते, सावली काय होते, पृथ्वीवर पडते. आणि ज्या भागात पडते त्या भागातल्या लोकांपुरता सूर्य दिसत नाही थोड्या वेळासाठी. ओके. द सन कॅनॉट बी सीन फॉर सम टाइम ओनली इन दॅट पार्ट ऑफ अर्थ, त्याच भागामध्ये ज्या भागात शॅडो पडते आहे. येते लक्षात. हा, तर अशा पद्धतीने दिस इज अ सोलार इक्लिप्स. ठीक आहे, पहा. This is called a solar eclipse. A solar eclipse is seen only on a new moon day. कधी घडतं, न्यू मून डे. आता न्यू मून डे म्हणजे काय, कोण सांगेल. न्यू मून डे त्यात दाखवलं, 29ला त्यांनी काय केले, बॉक्स केलेला आहे. हा, आणि तिथं त्यांनी काय केलेलं आहे, एक डॉट दिलेला मोठा, तो डॉट काय आहे पहा, तर ती अमावस्या दाखवली त्यांनी. ठीक आहे. न्यू मून डे म्हणजे काय, अमावस्या, जे आकाश पूर्ण काळ असतं, तुम्हाला चंद्र दिसत नाही, अशी जी वेळ असते, असा जो दिवस असतो, त्याच दिवशी फक्त घडू शकतं. का, त्या दिवशी काय घडू शकतं, त्या दिवशी काय घडू शकतं याचा थोडा विचार करा. मूनला पहा, मूनला पहा, त्याच्यामध्ये सूर्याची जी बाजू आहे, चंद्राची सूर्याकडची जी बाजू आहे तिथे प्रकाश असणार आहे. बघा या ठिकाणी मी तुम्हाला तो स्पॉट काढून दाखवतो, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. इथे दिसतंय तुम्हाला इथे. हा, तर लक्षात ठेवा, इथे उजेड आहे म्हणजे इथे काय असणार आहे, अंधार असणार आहे. आणि पृथ्वीच्या बाजूने अंधार आहे म्हणजे या ठिकाणी काय आहे,
चंद्र दिसत नाही म्हणजे इथे अमावस्या आहे, लक्षात ठेवा. म्हणजे जेव्हा जेव्हा अमावस्याचा काळ असेल तेव्हा तेव्हा सूर्यग्रहण होऊ शकतं, इतर वेळेस सूर्यग्रहण होत नाही. म्हणजे सूर्यग्रहण म्हणजे सोलार इक्लिप्स होण्यासाठी आपल्याकडे काय पाहिजे, न्यू मून डे, लक्षात ठेवा, म्हणजे अमावस्या पाहिजे. मग प्रत्येक अमावस्येला होतं का, तर नाही. का तर प्रत्येक अमावस्येला चंद्र, पृथ्वी आणि सूर्य हे तीनही एका रेषेमध्ये येत नाहीत, ते कधीतरी एकत्र येतात आणि त्यावेळेस हे घडतं. येते लक्षात. पुढे जात आपण. It should be noted that the solar eclipse does not occur on all new moon days. The solar eclipse may be either partial or total. तर सोलार इक्लिप्स कधी पूर्ण होत नाही, लक्षात ठेवा. ते कधी कधी पार्शियल म्हणजे अर्धवट पण असू शकतं. कधी कधी ते रिंग सारखं दिसतं, म्हणजे हातात जी अंगठी असते, अंगठीला वर कसा खडा असतो, अशा पद्धतीचं पण सोलार इक्लिप्स दिसतं. किंवा कधी कधी बांगडीच्या आकारात सोलार इक्लिप्स दिसू शकतं. ठीक आहे, त्याला कंकणाकृती सूर्यग्रहण असे म्हणतात. Sometimes the solar disk is completely covered by the moon. हे रिंग तयार झाली इथे. ठीक आहे. आणि पुढे सरकल्यानंतर परत ते कंकणाकृती सारखं बांगडीसारखा आकार त्या सोलार इक्लिप्सचा दिसतो. आणि कधी कम्प्लीट टोटल सोलार इक्लिप्स दिसतो, म्हणजे त्या ठिकाणी सूर्य दिसत नाही, इतकं ते झाकून जातं, असं पण होतं. This is the total solar eclipse. When the solar disk is not covered fully by the moon, we have a partial solar eclipse. During a solar eclipse, the ultraviolet rays which are harmful to us reach the earth. Thus, a solar eclipse should never be watched with the naked eye. Instead, a special type of goggles should be used for this purpose. याचे काही व्हिडिओज पण युट्यूबवर तुम्हाला पाहायला मिळतील सोलार इक्लिप्सेसचे, आणि ते खूप सुंदर सुंदर आहेत. तुम्ही ते पहा, म्हणजे तुम्हाला कळेल की सोलार इक्लिप्स कसं घडतं. प्रत्यक्षात तर आपण पाहिलं नाही किंवा पाहू शकत नाही, पाहिलं असेल तर खूप चांगली गोष्ट आहे. आणि तुम्ही त्याचे काही व्हिडिओ रेकॉर्डिंग पण लोकांनी करून ठेवलेत युट्यूबवर, तुम्ही पहा. ते खूप सुंदर वेगवेगळ्या प्रकारचे सोलार इक्लिप्सेस तुम्हाला पाहायला मिळतील. Lunar eclipse. आता लुनार इक्लिप्स म्हणजे काय, सोलार इक्लिप्सच्या सेम टू सेम फेनॉमेना आहे, फक्त इथे चंद्र काय होतो, दिसेनासा होतो, आणि सोलार इक्लिप्स मध्ये सूर्य दिसेनासा होतो. ठीक आहे. हा बोला. स्क्रीन ब्लर दिसते. हा, ते पॉज केल्यानंतर होतं, मी सांगितलं तुम्हाला. माझा व्हिडिओ जर पॉज झाला तर स्टार्ट होताना ती थोडी ब्लर होते. हा टेक्निकल अडचण कम्प्युटर मधला असू शकतो, आपल्याला माहित नाही ते, त्यामुळे पुढे जात आपण. चला. When the earth comes between the sun and the moon, a shadow of the earth is cast on the moon. बघा इथे आता सेम फेनॉमेना, म्हणजे सेम प्रिन्सिपल आहे. फक्त होतं काय इथे आता, चंद्र जो काय मून आहे तो आपल्या पृथ्वीवरती फिरता फिरता काय होतो, पाठीमागे जातो. आणि त्यावेळेस मग तिथे तो थोड्या वेळासाठी दिसत नाही, लक्षात ठेवा. म्हणजे जवळपास किती वेळा, तर 4 ते 5 असं काहीतरी कालावधी येतो, तेवढ्या वेळासाठी तो दिसत नाही. मग असं कसं घडतं, असं का घडतं, तर सेम प्रिन्सिपल आहे. इथं काय होतं, फक्त आपल्या पृथ्वीची सावली पडते, लक्षात ठेवा. का तर पृथ्वीमध्ये आली ना, तर त्यामुळे काय होतं, जे काही लाईट सोर्स आहे त्याचे जे काही लाईट रेज आहेत ते अडवले जातात पृथ्वीकडून. मग ठराविक भागामध्ये इकडे काय होतं, पूर्ण दिवस असतो. तर दुसऱ्या भागामध्ये काय होतं, जिथे अंधार पडलेला असतो, रात्र असते, संध्याकाळ असते, तर त्या भागामध्ये काय होतं, तिथून पुढे चंद्र दिसत नाही थोड्या वेळासाठी. आणि चंद्र न दिसल्यामुळे त्याला आपण लुनार इक्लिप्स असं नाव दिलेलं आहे. काय नाव दिलेलं आहे, लुनार इक्लिप्स. ठीक आहे. सेम फेनॉमेन आहे, ह्याच्यात काय अजून काही वेगळं होत नाही. फक्त सोलार मध्ये सूर्य दिसत नाही आणि लुनार मध्ये चंद्र दिसत नाही. ठीक आहे. आणि हे केव्हा घडतं, तर प्रत्येक पौर्णिमेला घडतं. फुल मून डे त्याला नाव आहे इंग्लिशमध्ये, फुल मून डे. म्हणजे ज्या दिवशी चंद्र पूर्ण असतो, फुल असतो, त्याला फुल मून डे असं म्हणतात. ठीक आहे. मग केव्हा असतो, तर पौर्णिमे दिवशी असतो. आणि पौर्णिमेला, मग प्रत्येक पौर्णिमेला घडतं का आता, तर नाही. प्रत्येक पौर्णिमेला लुनार इक्लिप्स घडत नाही, लक्षात ठेवा. ते ठराविक दिवशीच, म्हणजे जेव्हा तीनही एका रेषेत येतात, एका रेषेत तीनही जेव्हा ग्रह किंवा हे ऑब्जेक्ट्स येतात तेव्हा हे घडतं. आपण ग्रह म्हणू शकत नाही, कारण सन हा ग्रह नाहीये. ठीक आहे. तो सूर्य हा ग्रह नसल्यामुळे आपण त्याला ऑब्जेक्ट म्हणूया. सरळ तिन्ही ऑब्जेक्ट जेव्हा एका रेषेत येतात तेव्हा हे घडतं, हे लक्षात ठेवा. And the moon is covered. This is called the lunar eclipse. A lunar eclipse is seen only on a full moon night. फुल मून नाईट म्हणा, फुल मून डे म्हणण्यापेक्षा फुल मून नाईट म्हणूयात आपण. ठीक आहे. म्हणजे रात्रीच दिसतं फक्त ते. When the shadow of the earth is cast on the whole moon, the eclipse is called total lunar eclipse.
If a part of the moon comes in the shadow of the earth, the eclipse is called partial lunar eclipse. सेम सोलार इक्लिप्स सारखंच आहे, टोटल आणि पार्शियल दोन्ही पद्धतीमध्ये घडून येतं. कधी कधी पूर्ण जो चंद्र आहे तो झाकला जातो, तर टोटल लुनार इक्लिप्स म्हणू शकतो. आणि ज्यावेळेस पार्शली म्हणजे पार्टली फक्त काही भागच चंद्राचा झाकला जातो, म्हणजे चंद्राच्या ठराविक भागातच सावली पडते आणि चंद्र पूर्ण दिसता दिसता अर्धा अर्धा दिसायला सुरू होतो, निम्मा दिसायला सुरू होतो, त्यावेळेस काय म्हणायचं झालं तर पार्शल लुनार इक्लिप्स असं म्हणतात किंवा पार्शियल लुनार इक्लिप्स. A lunar eclipse can be watched with the naked eye. A lunar हे आपण उघड्या डोळ्याने पाहू शकतो, कारण इथे काही सूर्य नाहीये, लक्षात ठेवा. इथे चंद्र आहे आणि चंद्राचा जो प्रकाश आहे तो सूर्याकडूनच मिळालेला आहे आणि तो इतका हार्मफुल नाही आपल्याला माहिती आहे, त्यामुळे आपण उघड्या डोळ्याने पाहू शकतो रात्री. eclipse can be seen over a period of a few hours. Do you know? Eclipses often occur in the solar system. As seen from the earth, when a planet or a star passes behind the moon, that state is called an occultation. It is a common phenomenon that occurs with अकल्टेशन नावाचा एक प्रकार घडतो. अकल्टेशन म्हणजे काय तर कोणताही प्लॅनेट किंवा कोणताही स्टार म्हणूयात आपण, जेव्हा चंद्राच्या मागून हा पास होतो आणि पृथ्वीवरून पाहताना तो चंद्राच्या मागून पास होतोय, मग तो चंद्र सूर्याच्या बाजूला असेल किंवा चंद्र पृथ्वीच्या दुसऱ्या बाजूला असेल, ठीक आहे. तर त्याच्या मागून जर एखादा प्लॅनेट किंवा स्टार जर पास होत असेल बिहाइंड द मून, ओके, एनी प्लॅनेट और एनी स्टार व्हेन पासेस फ्रॉम बिहाइंड द मून, देन इट इज कॉल्ड एज अकल्टेशन. त्याला पिधान असं मराठी शब्द आहे, पिधान, ठीक आहे. तर अशा पद्धतीने चंद्राच्या मागून जर एखादी वस्तू जात असेल, मग ऑब्जेक्ट जात असेल, तर त्याला आपण अकल्टेशन असं म्हणतो. an occultation. It is a common phenomenon that occurs with the sun, the moon and other stars. म्हणजे सनच्या सोबत ते घडतं, मूनच्या सोबत पण ते घडतं आणि इतर स्टारच्या सोबत पण ते घडत असतं. हे नॅचरल आहे, फक्त त्या घटनेला काहीतरी नाव दिलं पाहिजे म्हणून त्यांनी अकल्टेशन असं नाव दिलेलं आहे. याचा कुठेतरी दुसरीकडे उपयोग करण्यात आलेला असणार आहे या फेनॉमेननचा. For example, in 2016, the star called Rohini was hidden behind the moon. After some time, it appeared on the other side of the moon. The solar and lunar eclipses that occurred in the year 2016, 2017 and the हा चार्ट आहे 2016 आणि 2017 या वर्षामध्ये कुठे कुठे 2 वर्षामध्ये लोनार आणि सोलार इक्लिप्स घडलं होतं. तर भारतामध्ये कधी कधी दिसलं होतं, तर लुनार इक्लिप्स दिसलेलं 16-17 सप्टेंबरला, त्यानंतर 11 फेब्रुवारी 2017ला, त्यानंतर पार्शियल लुनार इक्लिप्स दिसलेला आपल्याला 7 ऑगस्ट 2017ला पहा. आणि टोटल सोलार इक्लिप्स जे दिसले ते भारताच्या काही भागामध्ये दिसलेले, सम पार्ट्स ऑफ इंडिया, 9 मार्च 2016, ठीक आहे. म्हणजे कधी कधी भारतात दिसतं, कधी कधी दिसत नाही, दिसलं तरी कधी काय भागातच दिसतं, संपूर्ण भारतात दिसणार नाही. तर हे असं घडत असतं नेहमी, लक्षात ठेवा. information about the visibility of these eclipses in India is given in this table. Eclipses and transit which will occur in the near future is given in this table. आता 2018-19 म्हणजे होऊन गेलेला आहे. हा व्हिडिओ त्यावेळेस बनवलेला असणार आहे त्यांनी, त्यामुळे त्यांनी फ्युचर मध्ये घडेल असं म्हणाले, पण हे घडून गेलेलं असणार आहे. Zero shadow day. The day on which the sun reaches exactly overhead is called the zero shadow day. झिरो शॅडो डे म्हणजे जेव्हा सूर्य अगदी बरोबर डोक्याच्या वर येतो आपल्या, त्यावेळेस आपली सावलीच पडत नाही कुठे बाहेर, म्हणून त्याला झिरो शॅडो डे असं म्हटलेलं आहे. बघा या ठिकाणी या काठीची सावली कुठंच पडत नाही, लक्षात ठेवा. On this day, at noon, shadows completely disappear. This event can only be seen in the region between the Tropic of Cancer, 23.5° north latitude, and the Tropic of Capricorn, 23.5° south latitude. हे या पद्धतीने इथे आपल्या पृथ्वीवर कुठे घडतं झिरो शॅडो डे हे त्यांनी सांगितलेलं आहे. आता शॅडोचा संबंध आहे ना, त्यामुळे त्यांनी ह्याचा अभ्यास आपल्याला करायला सांगितलेला आहे की पृथ्वीवर असा कोणता भाग आहे की जिथे झिरो शॅडो डे घडून येतो
आणि तो केव्हा घडून येतो, तो साधारणपणे उन्हाळ्यात घडून येतो. ठीक आहे, कारण उन्हाळ्यामध्ये अगदी सूर्याची किरण सरळ पडत असतात ठीक आहे आपल्या पृथ्वीवर, आणि नेमकं ते कुठं तर विषुववृत्तावर इक्वेटर जो भाग आहे 0 डिग्रीवर इथे तो पडत असतो, आणि इथून कुठंपर्यंत तर जवळपास वरच्या बाजूला हा ट्रॉपिक ऑफ कॅन्सर जी आहे इथे 23.5 डिग्री नॉर्थला आणि तसं 23.5 डिग्री साऊथला. आता आपण इथे आहोत ऍक्च्युली कॅप्रिकॉन म्हणजे मकर वृत्तावर आहोत, आणि कॅन्सर ट्रॉपिक कॅन्सर म्हणजे कर्कवृत्त हे वरच्या बाजूला. तर त्यामुळे आपल्याकडे पण हा फेनॉमेना घडून येऊ शकतो, लक्षात ठेवा, कारण आपण ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉन मध्ये राहतो आहोत, किंवा आपल्या देशावर ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉनची लाईन जाते, लक्षात ठेवा. त्या आपल्याकडे ते 0 शॅडो डे होऊ शकतं. ठीक आहे, पहा. This event occurs in summer on different days in different places in this region. बघा काय म्हणतात, हा इव्हेंट कुठे आणि कधी घडू शकेल, तर इन समर उन्हाळ्यात तो घडू शकेल, कुठे तर डिफरंट दिवशी वेगवेगळ्या दिवशी ते घडू शकेल, आणि वेगवेगळ्या ठिकाणी घडू शकेल ते, कारण त्यावेळेस सूर्याची स्थिती नेमकी कुठे आहे, पृथ्वीची स्थिती सूर्यासोबत फिरताना कुठे आहे, ठीक आहे, त्याच्यानुसार ते घडतं. In Mumbai, on 15th May 2017, this event took place. मुंबईमध्ये घटना घडलेली त्यांनी या ठिकाणी सांगितलेली आहे की 15 मे 2017 या मुंबईमध्ये ही घटना घडलेली की इथे शॅडोज पडत नाही. बघा, यांनी इथे एक ग्लास ट्यूब घेतले आणि त्याच्यावर त्यांनी काय केलंय, पाईप ठेवलेला आहे, पण त्या पाईपची शॅडो ही कुठेही पडत नाही, ग्लासच्या खाली देखील पडत नाही. म्हणजे अशा पद्धतीने शॅडोज पडत नाही, म्हणून त्याला 0 शॅडो डे, किंवा काहीतरी पडली असते ना शॅडो, पण नाही पडत आहे. म्हणजे असा एक दिवस उगवतो की जिथे अजिबात शॅडो फॉर्म होत नाही. 2017, this आणि काही काळासाठी असते, दिवसभर नसते. event took place. Always remember, an eclipse is a natural phenomenon. ह्या गोष्टी फार महत्वाच्या आहेत. आपल्याकडे इतक्या गोष्टी प्रचलित करून ठेवलेल्या आहेत आधीच्या लोकांनी, म्हणजे अंधश्रद्धा आपण त्याला म्हणूया, सुपरस्टिशन्स असतात इंग्लिशमध्ये म्हणतात. तर त्या काळामध्ये काही ठिकाणी सांगितले जाते की झोपायचं नाही, डू नॉट स्लीप ड्युरिंग अन इक्लिप्स, किंवा त्या काळामध्ये काही कांदे भाजी चिरायची नाही. गरोदर बायकांवर तर जास्त त्यावेळेस अन्याय केला जातो लोकांवर, किंवा त्यांना सांगितलं जातं की तुम्ही झोपू नका, तुम्ही भाज्या चिरू नका, नाही तर तुमचं मूल फाटलेल्या ओठाचं होतं वगैरे वगैरे खूप गोष्टी सांगितल्या जातात. पण आपल्या देशामध्ये या गोष्टी जास्त मान्यता, प्रदेशामध्ये कोणी मानत नाही ही गोष्ट, लक्षात ठेवा. आणि तिथे काही वेगळ्या अंधश्रद्धा असू शकतात, असं नाही की आपल्या देशात अंधश्रद्धा आहेत, त्यांच्या देशात पण अंधश्रद्धा असतात, पण ते वेगळ्या असतात काही, पण ते सायंटिफिकली थोडे फॉरवर्ड आहेत म्हणून थोड्या कमी असतील एकावेळेस. ठीक आहे. Many superstitions connected to eclipses are prevalent in the society. You might have seen people tying lemon chili to cars with the belief that the scent of lemon chili gives protection from all the evil spirits. इव्हल स्पिरिट्स म्हणजे काय, तर जे काही प्रेतात्मा किंवा भूत आहेत, अशा पद्धतीचे जे काय आहेत, तर आपल्याकडे तर भारतामध्ये वेगळ्या प्रकारचे भरपूर आहेत, असं म्हटलं जातं. तर मग त्यांच्यापासून संरक्षणासाठी हे लिंबू मिरची आणि काय त्याच्या खाली बिब्बा वगैरे लावून ते अशा पद्धतीने गाड्यांना लावल्यावर मग आपलं संरक्षण होतं अशा लोकांपासून, अशा भूत प्रेतांपासून, असा एक समज आहे आपल्या भारतामध्ये. In our surroundings and in day-to-day life, we unknowingly believe in many such things. आणि जेव्हा अशा पद्धती इक्लिप्सेस लागतात त्यावेळेस अशा पद्धतीचे काही अघोरी कर्मकांड करणारे लोक असतात, ते अघोरीच असतात, ते त्यांना नावच आहे अघोरी म्हणून. तर ते अशा पद्धतीचे मेलेल्या माणसाच्या डोक्याची कवटी किंवा हाडे घेऊन ते काहीतरी यज्ञ करतात असं दाखवतात, किंवा त्या काळामध्ये गंडे दोरे बांधणे वगैरे अशा काही प्रकार घडून येतो आणि ते करत असतात असं लक्षात आलेलं आहे. मग ह्याच्या पाठीमागे काय शास्त्र आहे, काय याचा काही अभ्यास अजून झालेला नाहीये, किंवा त्याच्यातनं काय नेमकं साध्य होतं हे त्यांनाही माहिती नाहीये. पण आपल्याला जोपर्यंत त्याच्या पाठीमागचं गूढ कळत नाही तोपर्यंत आपण काही बोलू शकत नाही त्याच्याबद्दल. पण असं मानलं जाते की अंधश्रद्धा याच्यातनं काही साध्य होत नाहीये. झालं असतं तर त्यांनी ते दाखवलं असतं, पण असं म्हणतात की दाखवत पण नाहीत ते. आता हे आपल्याला नक्की माहित नाही काय प्रकार याच्यामध्ये. त्यामुळे सरळ सरळ जोपर्यंत आपल्या डोळ्यावर आणि आपल्या कानावर प्रत्यक्षामध्ये एकत्र घडताना आपण बघत नाही, ऐकत नाही, तोपर्यंत आपण ते विश्वास ठेवायचा नसतो. कारण आपण सायन्स शिकत आहोत तेव्हा आपण ही गोष्ट लक्षात ठेवायची की जोपर्यंत ते मी प्रत्यक्षात बघत नाही आणि ऐकत नाही आणि त्याच्यावर माझा विश्वास मी ठेवणार नाही, हे लक्षात ठेवा. ह्या सगळ्या ऐकीव गोष्टी बऱ्याच असतात, आपल्या आजूबाजूला घडताना दिसत नाहीत. काही गोष्टी घडत असतील तर तुम्ही आपल्या घरच्यांना सांगू शकता, ते तुम्हाला त्याच्यातून वाचवतील किंवा तुम्हाला किंवा त्या लोकांना ते परावृत्त करतील, किंवा मग त्याच्या विरुद्ध काहीतरी आणखी ऍक्शन घ्यायला भाग पाडतील इतरांना, लक्षात ठेवा. त्यामुळे आपण याच्या आहारी जायचं नाही या गोष्टींच्या,
एवढं लक्षात ठेवा तुम्ही. ठीक आहे. But it is not right to believe in these things. It is necessary सर that तिथे every चित्र कशाचं होतं? हा, दुसरं चित्र याच्यामध्ये हे ताईत आहे, गळ्यात बांधतात लोक, दंडाला बांधतात, आणि हे दोरे आहेत. हा, हे दोरे आहेत, आणि हे घरामध्ये आपण धूप वगैरे घालतो ना, त्यावेळेस अशा पद्धतीचं एक भांड वापरतो, ज्यामध्ये कोळसे विस्तव तयार करून त्याच्यावर ऊद वगैरे घालून घरामध्ये धूप तयार केला जातो. ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये घालायचं धूप आहे. हा, हे त्याचं चित्र मला वाटतं आहे हे. आणि हे पहिलं चित्र आहे, यज्ञकुंड तयार केलेलं आहे, आणि हे अघोरी लोक त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची भूत प्रेतांना आम्ही वश करतो, किंवा आम्ही त्यांना मारतो, किंवा आम्ही त्यांना पकडतो असं वगैरे दाखवतात. प्रत्यक्षामध्ये अशा घटना आहे. घरामध्ये काहीतरी आता ही बाई समोर बसलेली आहे, तर हिच्या अंगातलं भूत काढण्यासाठी हा देवऋषी प्रयत्न करतो आहे असं, किंवा हा बाबा प्रयत्न करतोय असं दाखवलेलं आहे चित्रामध्ये. प्रत्यक्षामध्ये त्या बाईला असं काही झालेलं नसतं. त्या बाईच्या घरातच